हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू वेस्ट क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड इंग्लिश रायटिंग स्किलमधील बोर्ड एक्झाममध्ये येणारा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे स्पीच रायटिंग. तर स्पीच रायटिंग 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 4C मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. याच्यामध्ये तुमच्याकडे ऑप्शन असतात, तिघांपैकी काही पण एक सॉल्व करायचं असतं. बट त्या तिघांपैकी माझ्या मते स्पीच रायटिंग इज व्हेरी इझी, कारण ऑलरेडी आपण 10th मध्ये पण हे केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त काही डिफिकल्ट आणि वेगळं असं नाही आहे. तर याच्यामध्ये एक तर स्पीच रायटिंग आहे, कॉम्प्रिंग आहे आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे. तर या तिघांपैकी स्पीच रायटिंग थोडंसं इझी आहे. सो बेसिकली हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला जातो. आता याच्यामध्ये जे आपलं मार्किंग स्कीम आहे ते कसं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा लॉजिकल सिक्वेन्स ऑफ आयडियाज. म्हणजे जर आपल्याला एखादा काहीतरी टॉपिक दिला असला तर आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोतच, पण त्याचा एक लॉजिकल सिक्वेन्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण स्पीच देतो तेव्हा आपण आधी इंट्रो देतो की गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, जे काय असेल ते आपण सगळ्यांना रिस्पेक्ट देतो. त्याच्यानंतर हॅलो फ्रेंड्स असतील तर फ्रेंड्सला, रिस्पेक्टेड टीचर्स असतील तर टीचर्स, किंवा अजून काही डिग्निटीज वगैरे असतील तर ते सगळे. तर हे सगळं आपण इनिशियली कवर करतो. असं आहे का की हे आपण शेवटी बोलतो? नाही. सो काहीतरी एक फ्लो आहे, काहीतरी एक सिक्वेन्स आहे. सो हे झालं फर्स्ट. सेकंड, याच्यामध्ये आपला जो काही टॉपिक असेल सेकंड पॅरेग्राफमध्ये तो आपण एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. थर्ड पॅरेग्राफमध्ये आपण तो फुल टॉपिक, त्याची बॉडी काय आहे किंवा जे काही एक्सप्लेनेशन असेल ते सगळं आपण थर्ड पॉईंटमध्ये किंवा थर्ड पॅरेग्राफमध्ये देतो. त्याचा फोर्थ पॅरेग्राफ पण तोच होऊ शकतो. आणि लास्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला हे सगळं कन्क्ल्यूड करायचं असतं आणि मग थँक्यू वगैरे जे काही असेल ते. सो बेसिकली या फॉर्मॅटमध्ये आपलं स्पीच रायटिंग असणार आहे. सो लेट अस सी की हा झाला आपला फॉर्मॅटिंगचे 2 मार्क की याच फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, वर खाली नसलं पाहिजे. आता याच्यामधलं जे मी तुम्हाला सांगितलं की इंट्रोडक्शनचा पार्ट आणि आपलं जे काही बॉडी ऑफ स्पीच आहे त्याचं जे काही इंट्रो असेल तर ते आणि ॲक्च्युअल इंट्रोडक्शन, तर हे सगळं मिळून एका मार्कासाठी. आणि ॲट द एंड ऑफ द स्पीच तुम्ही जेव्हा तुमचं पूर्ण स्पीच कन्क्ल्यूड कराल त्यासाठी 1 मार्क. अशा पद्धतीने 4 मार्कांचं स्पीच रायटिंग आहे. अतिशय इझी आहे. आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. सो बेसिकली टॉपिक खूपच चांगला आहे. सपोज यू आर गोइंग टू टेक पार्ट इन अन इलोक्युशन कॉम्पिटिशन टू बी अरेंज्ड इन युअर कॉलेज. One of the topics for competition is the status of world women in Indian society. सो याच्यावरती तुम्हाला 120 वर्ड्सचं लिहायचं आहे. आता प्रश्न असा असतो की 120 वर्ड्स म्हणजे नेमकं किती लिहायचं. तर वर्ड्स काउंट करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की एक पुढचं पूर्ण पान आणि मागचं अर्ध किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त पान इतकंच तुम्हाला लिहायचं असतं 4 मार्कांसाठी. ठीक आहे. किंवा कधी कधी असं असतं की टॉपिकमध्ये खूप काही लिहिण्यासारखं नाही किंवा काही आठवतच नाही आहे, तर 1 पान पण सफिशियंट आहे. पण ट्राय करा की थोडंफार जास्तच लिहाल, कारण ॲज युज्युअल महाराष्ट्र बोर्डला खूप लिखाणाची डिमांड असते. मग ते कुठल्याही लँग्वेजचा पेपर असू दे, खूप लिखाण अपेक्षित असतं. त्याच्यामुळे जितकं तुम्ही लिहू शकाल तितकं, पण ॲटलिस्ट 1.5 पान तरी लिहायचं आहे. त्याच्यावर जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो द स्टेटस ऑफ वर्ल्ड वुमन इन इंडियन सोसायटी. जेव्हा तुम्हाला टॉपिक मिळेल डिरेक्टली लिहायला सुरुवात करायची नाही आहे. आधी तुम्हाला काय आठवतं याच्याबद्दल, काय पॉईंट्स तुम्हाला आठवत आहेत, काय मेन्शन केलं पाहिजे हे तुम्ही असं या ठिकाणी पेन्सिलने किंवा आपल्या आन्सर शीटच्या लास्ट पेजवरती तुम्ही पेन्सिलने लिहू शकता. शक्यतो क्वेश्चन पेपरवरती काही लिहू नका. आन्सर शीटची जी काय लास्ट पेज असेल त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे की नक्की आयडियाज काय आहेत किंवा नक्की तुम्हाला याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे. सो एकतर इंट्रोनी सुरुवात करणार आहात, मग टॉपिकचा इंट्रो, त्यानंतर टॉपिकची बॉडी, मग कन्क्ल्युजन असणार आहे. ठीक आहे. सो हाच फ्लो असला पाहिजे. आता आपण बघूया कसं लिहायचं आहे. सो बघा, सगळ्यात पहिल्यांदा आहे इंट्रो. रेस्पेक्टेड जजेस. आता ह्यांनी ऑलरेडी सांगितलं की कॉम्पिटिशन आहे, सो आपण जजेस बोलतोय. जर कॉम्पिटिशन नसतं, साधं काहीतरी स्पीच द्यायचं आहे, तर मग आपण रेस्पेक्टेड टीचर्स बोललो असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑनरेबल प्रिन्सिपल सर अँड माय डिअर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू यू ऑल प्रेझेंट हिअर. Today I am going to share my views on the status of world women in our society. बऱ्याच जणांचा क्वेश्चन या ठिकाणी असा असतो की आपलं नाव वगैरे सांगायची गरज आहे का, तर नाही. पेपरमध्ये कुठेही तुम्ही तुमचं नाव मेन्शन नाही करणार आहात आणि गरज पण नाही आहे स्पीच रायटिंगमध्ये. ठीक आहे. सो जेवढा इंट्रो या ठिकाणी दिला आहे तो सफिशियंट आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी चिपकवू शकता. फक्त तुम्हाला जे काही टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, तो फक्त बदलायचा आहे. बाकी तर सगळं सेमच राहणार आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द इंट्रो ऑफ द टॉपिक. The condition of elderly women is getting worse day by day. As the social economic circumstances are changing, the conditions of elderly women is getting worse. They face various problems, financial problems, illiteracy, discrimination with respect of rights. Old women are overburdened with family responsibilities. They have restricted society किंवा social isolation etc. सो बेसिकली आपल्याला काय टॉपिक दिलं होतं की सध्या ओल्ड वुमनच्या सोसायटीमध्ये स्टेटस काय आहे, तर आपल्याला बघायला मिळते की स्टेटस असं आहे आणि त्यांना या सगळ्या सिच्युएशन्सला फेस करावं लागतं. सो पूर्ण टॉपिकचा जो काही इंट्रो आहे तो आपण दिला. सेकंड पॅरेग्राफ झाला आपला. थर्डमध्ये आता हेच डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे की नेमकं इंट्रोमध्ये जे सांगितलं आहे ते काय आहे.
So these old women no idea about their rights and they are sidelined by their closed people as attendant to seek for justice. सो बेसिकली या ज्या ओल्ड वुमन आहे त्यांना काहीच आयडिया नाही आहे की नेमकं काय घडतं आहे किंवा काय चालू आहे आसपास, याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे, त्यांच्या पोझिशनबद्दल त्यांना काही माहिती नाही आहे. ठीक आहे, त्यांना त्यांच्या राईट्सबद्दल पण माहिती नाही की कोणी आपल्याशी जर अन्याय, आपल्यावरती कोणी इनजस्टिस करतं आहे तर आपण काय केलं पाहिजे हे पण त्यांना नाही माहिती आहे. इन मेनी केसेस ओल्ड वुमन लिव्ह विथ देअर चिल्ड्रन अँड ग्रँडचिल्ड्रन टिल दे सी देम. सो जोपर्यंत घरचे आणि बाहेरचे लोक घरचे आणि त्यांची नातवंड त्यांना बघतील तेवढे ते त्यांच्या घरामध्ये राहतात किंवा ते एकत्र राहतात. वी नो इन आवर कंट्री वुमन लिव्ह लॉंगर दॅन मेन. सो मोस्ट ऑफ दीज वुमन लिव्ह अ लाईफ ऑफ विडोहूड देन. सो ऑफकोर्स कारण जसं की लग्नासाठी एज मुलांचं जास्त असतं, मुलींचं कमी असतं. सो त्याच्यामुळे असं आहे की लाईक वुमनची लाईफ लॉंगर आहे आणि मेनची लाईफ शॉर्टर आहे कारण त्यांचं लग्न जास्त वयामध्ये होतं. सो बेसिकली त्यामुळे विडोहूड जास्त फेस करावं लागतं या सगळ्या वुमनला. ओल्ड वुमन हार्डली स्पीक विथ देअर डॉटर इन लॉ, ग्रँडचिल्ड्रन अँड फॅमिली रिलेशन्स. As a result, they are dependent on male members of the families for their necessary needs. सो बेसिकली जसं की घरामध्ये त्यांना जास्त अटेन्शन पण नाही मिळत, ते जास्त बोलत पण नाहीत किंवा भांडणं वाद वगैरे होत असतात. सो बेसिकली इन शॉर्ट काय म्हणायचं आहे की ते त्यांच्या घरामधले जे पण मेल आहेत त्यांच्यावरती डिपेंड आहेत. सो वी सी दॅट टुडे लाईफ इज मिझरेबल फॉर ओल्ड वुमन. इफ द नेसेसरी मीट्स old women face problem of unbearable family relations with their daughter-in-law, grandchildren and family. अगेन तेच आहे की त्यांना त्यांच्या घरातून अटेन्शन नाही मिळत, भांडणं वगैरे होतात, मतभेद वगैरे होतात. नेक्स्ट आहे ते ऑफन हॅव टू फेस सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स आणि ऑब्वियसली एजनुसार येणारे प्रॉब्लेम्स आणि हा सगळा मेंटल स्ट्रेस, काय म्हणूया आपण लोनलीनेस, याच्यामुळे सगळे येणारे इश्यूज, याच्यामुळे ते खूप जास्त आजारी पडतात किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. If their children and grandchildren are busy with their school, college or job schedule, nobody has time. Old women sit and talk with them. सो बेसिकली असं कोणच नाही की ज्यांच्यासोबत त्या बसून किंवा ते लोक बसून बोलू शकतात. सो दे आर बिझी इन देअर स्कूल अँड कॉलेजेस अँड व्हेरी बॅड प्रॉब्लेम ऑफ इमोशनल आयसोलेशन. सो बेसिकली याच्यामुळे असं होतं की एक तर ते घरात कोणाशी बोलत नाही, ते ज्यांच्याशी बोलतात ते कॉलेजमध्ये वगैरे बिझी आहेत. सो सेकंड मुद्दा असा आहे की तो म्हणजे इमोशनल आयसोलेशन. सोशल आयसोलेशन आपण बघितलं, सेकंड इज इमोशनल आयसोलेशन. सो हे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्यांना तुम्ही हायलाईट पण करू शकता सो दॅट एक्झामिनरचं काम इझी होईल आणि त्यांना पटापट कीवर्ड्स मिळतील सो दॅट ते तुम्हाला व्यवस्थित मार्क्स देऊ शकतील. कारण ऑफकोर्स एक्झामिनरकडे एवढा वेळ नाही आहे की तुमचं सगळं स्पीच ते वाचतील. त्याच्यामुळे त्यांचं काम हलकं करा आणि जास्तीत जास्त तुम्ही त्यांना इझी करून द्या पेपर चेक करण्यासाठी. टुडे देन लाईफ इज मेजरेबल अँड दे आर नेग्लेक्टेड. वी शुड नॉट फॉरगेट दॅट ओल्ड पीपल इन अन ओल्ड फॅमिली आर आर ग्रेट ॲसेट. सो बेसिकली आपल्या घरामध्ये ओल्ड पीपल असणं, ग्रँडपेरेंट्स असणं हे आजचं एक काय म्हणूया आपण खूप चांगली गोष्ट आहे, ॲसेटप्रमाणे आहे. बट द ट्रूथ इज दॅट ओल्ड वुमन अँड इल शुड बी एम्पावर टू स्पीक आउट देअर माइंड्स बोल्डली अँड ऑफन. सो बेसिकली आपण त्या लोकांना एनकरेज केलं पाहिजे की तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते सांगा सो दॅट त्यांना मेंटल प्रॉब्लेम्सला फेस नाही करावं लागणार, त्यांना लोनलीनेसला फेस नाही करावं लागणार. So we should bring a change in our approach towards old people. We should pledge to love, respect and care for those old people and elders and eradicate this problem from our society. So आपण त्यांच्याशी प्रेमाने आदराने वागलं पाहिजे आणि हा जो त्यांच्यासोबत होणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण काढून टाकले पाहिजेत, ठीक आहे, रिमूव्ह केले पाहिजेत. सो हिअर आय कन्क्लूड माय स्पीच अँड एक्सटेंड माय थँक्स टू यू ऑल फॉर लिसनिंग मी पेशंटली. सो बेसिकली तुम्ही बघितलं का की या स्पीचमध्ये प्रॉब्लेम आहेच. पहिले 2 पॅराग्राफ आपण प्रॉब्लेम बघितलं, पण त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन पण इथे सांगण्याचं ट्राय केलेलं आहे. इवन त्या स्पीचला याच्यामध्ये पूर्ण कन्क्लूड केले की ते नेग्लेक्ट होतात, त्याच्यामुळे त्यांना आपण कसं ट्रीट केलं पाहिजे, त्याच्यासाठी त्या प्रॉब्लेमला बाहेर काढण्यासाठी सोल्युशन काय आहे. सो हे सगळं आपण कन्क्ल्युजनमध्ये सांगतो आणि हे झालं एंड ऑफ द स्पीच. तर अशा पद्धतीने हा एक फुल फ्लो आहे. काही जण आफ्टर स्पीच थँक्यू लिहितात, लिहा नाही लिहा काही फरक पडणार नाही आहे, ते तुमच्यावरती आहे. बट ॲक्च्युअल स्पीच हे असं असलं पाहिजे, या फॉर्मॅटमध्ये या फ्लोमध्ये असलं पाहिजे आणि असं असेल तरच तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळतील. यासोबतच अजून असे बरेचसे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो ते टॉपिक्स तुम्हाला हवे आहेत का आणि त्यासोबतच इतर अजून कोणता असा टॉपिक आहे रायटिंग स्किलमधला त्याच्यावरती मी व्हिडिओ केला पाहिजे, ज्याचे एक्झाम्पल्स मी अपलोड केले पाहिजेत, प्लीज नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्पीच लिहिणं काही अवघड नाही आहे. सुरुवात आणि शेवट थोडीशी मॉडिफाय केली तर तुम्ही सगळ्या स्पीचसाठी वापरू शकता. मधली बॉडी अर्थात बदलेल डिपेंडिंग अपॉन द टॉपिक,
बट अगेन इतकं काहीच डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला कुठलाही टॉपिक आला तरी पण त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज लिहायचं आहे. प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम आणि एंडला सोल्युशन लिहायचं आहे. सो डिपेंडिंग अपॉन टॉपिक तुम्ही याला मोल्ड करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.